डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये आलेत. जेवढ्या प्रमाणामध्ये पुरुष आहेत तेवढ्याच मोठ्या प्रमाणे महिला देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. कशी लगबग असते या जयंतीच्या दिवशी तुमची काम करून अभिवादन करण्यासाठी येण्यापर्यंतची? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना कोटी कोटी प्रणाम. आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची 1 महिन्यापासून म्हणजे खूप वाट पाहतो. सकाळी म्हणजे लवकर उठणे, रांगोळी वगैरे काढणे, घरामध्ये पुरणाच्या पोळी बनवणे, परत मग संध्याकाळी 4 वाजले की तयारी करणे मिरवणुकीची. तर म्हणजे असं खूप म्हणजे एवढं उत्साह वाटतंय ना, म्हणजे आपल्या बाबासाहेबांची जयंती म्हणजे आपल्यालाच म्हणून नाही 152 देशामध्ये हा सण साजरा होत असतो. तुम्ही ताई अलीकडे या, तुम्ही नेमकी सकाळपासूनची तयारी वगैरे कशी असते, इथपर्यंत लगबग वगैरे कशी असते? जसं की आज आपण इथे सगळे जमा झालो आहेत आपल्या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरा करण्यासाठी. जेवढी उत्सुकता आणि आतुरता आपल्याला आपल्या वाढदिवसाची किंवा दुसऱ्या कार्यक्रमाची नसते, तेवढी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची असते. 1 महिन्यापासून लगभग मी तयारीसाठी आहे, जयंतीसाठी खूप उत्सुक आणि खूप आनंद वाटत आहे. जे खरं तर काय तुम्हाला काय वाटतं, इकडे आले कुठून आले अभिवादन करण्यासाठी? ग्रामीण भागातून का शहरातून? आम्ही ग्रामीण भागातून कनेरवाडी गाव. कनेरवाडीतून आला. बरं, काय कधी कशी म्हणजे कधी हे नियोजन ठरवलं होतं की आपण जाऊन अभिवादन वगैरे करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? आम्ही खूप दिवसानं ठरवलं होतं, 1 महिना झालं. दरवर्षीच येतो आम्ही. काय मावशी, एवढं किती वय आहे तुमचं? काय 60-70 तरी वर्ष वय असेल. किती वर्षापासून अभिवादन करण्यासाठी येतात इथं? ह्याच वेळेस आलात. काय इथली तयारी कशी वेगळी वाटते? ह्या वर्षी संख्या वाढली का अभिवादन करणाऱ्यांची? लोक इथं जास्त दिसतात का? हो. मग हे संध्याकाळच्या दरम्यान जे काय मिरवणुका वगैरे निघतात त्याच्यामध्ये सगळेजण सहभागी होत आहेत का, ग्रामीण भागातले पण? होते तर. तुम्ही ही आज कनेरवाडीमधूनच आलात का? बर, काय आजच्या दिवस शेतामधले सगळे कामं बंद केलेत आम्ही, हे आपल्या बाबामुळं, आपल्या दादामुळं सगळे कामं बंद केलेत आम्ही. आला तर आम्हाला ह्याची आवड आहे, ह्याची आवड आहे आम्हाला, म्हणून तिने आम्हाला कामं बंद करून आलात. खरं तर या वयोवृद्ध आजी त्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन देखील ही मुलगी आली. काय विचार मांडशील तू? काय विचार? तू भाषणाची वगैरे तयारी केलीस म्हणे, पप्पा आता म्हणले, मग आम्हाला काही बोलून दाखव ना त्याबद्दल. हो, बोल. सर्वांना माझ्याकडून सप्रेम जय भीम. माझे नाव आस्था विष्णू लोंढे आहे. मी तुमच्या पुढे 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांना त्यांच्या जातीमुळे लोक अडवायचे, वाईट साईड बोलायचे. अरे लोक त्यांना खूप रडत होते, पण तोच त्या लोकांना घडवून गेला. अरे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तोच ह्या देशाचं संविधान लिहून गेला, आणि म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. त्यांनी बोलले, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, असेच सांगितले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्याईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आपल्याला शिकावेच लागेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, या लहान मुलींचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मांडलेले विचार. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र परळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वेगळं आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅनसोबत सुरेश बडिया, बीड, परळी.